नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th सायन्स पार्ट 1 मधला या ठिकाणी आपण जो टॉपिक पाहतोय क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, तर त्यामधले शेवटचं लेक्चर. याच्यापूर्वी आपण अगदी डोबेरायनरचे ट्रायड कशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले होते, त्यासोबतच न्यूलँड्स ऑक्टेव्स, मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आणि सगळ्यात शेवटी मॉडर्न पिरियडिक टेबल जो काही आहे तर तो कशा पद्धतीनं सक्सेसफुल झाला हे सगळं पाहिलेलं आहे. मॉडर्न पिरियडिक टेबलची रचना देखील पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये 18 ग्रुप असतात, म्हणजेच व्हर्टिकल रोज, आणि हॉरिझॉन्टल जे काही असतात तर ते 7 पिरियड असतात. एकूण 118 बॉक्सेस असतात. आता आपल्याला पिरियडिक ट्रेंड्सबद्दल पाहायचं आहे. पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय, तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एकाच ग्रुपमधले जर आपण काही एलिमेंट्स जर पाहिले तर त्यांच्यामध्ये टॉप टू बॉटम जाताना किंवा बॉटम टू टॉप जाताना असताना काही प्रॉपर्टीज ज्या काही आहेत तर त्यांच्यामध्ये स्लाइटली असे चेंजेस होत जातात. फॉर एक्झाम्पल आता प्रॉपर्टीज कोणत्या, तर व्हॅलन्सी किंवा मग ॲटॉमिक रेडियस किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज कशा पद्धतीनं चेंज होतात हे पाहणं गरजेचं आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक प्रॉपर्टी म्हणजे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज. एकाच पिरियडमध्ये असणारे जे काही एलिमेंट्स आहेत तर त्यांच्यामध्ये देखील ॲटॉमिक रेडियस, मेटॅलिक नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्लाइटली चेंज होत जातात हेही आपल्याला पाहायचं आहे. कधी काही प्रॉपर्टीज या कॉन्स्टंट राहतात एकाच ग्रुपमध्ये किंवा एकाच पिरियडमध्ये, तर त्या कॉन्स्टंट राहणाऱ्या प्रॉपर्टीज कोणत्या तर हे देखील पाहणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, ज्या व्हर्टिकल रोज असतात तर त्याला ग्रुप म्हटलेलं आहे. एकूण 18 ग्रुप आहेत आणि हॉरिझॉन्टल जे काही आहेत तर ते 7 पिरियड आहेत. 6व्या आणि 7व्या पिरियडचाच एक भाग म्हणजे खाली 2 ज्या सिरीज आहेत लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज तर त्या आहेत. तर इथं या ट्रेंड्सबद्दल पाहत असताना सर्वप्रथम आपण व्हॅलन्सी हा प्रकार समजून घेऊया. व्हॅलन्सी समजून घ्यायची असेल तर आधी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा प्रकार काय असतो हे आपल्याला माहिती पाहिजे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल किंवा ऑर्बिट जे काही असतं तर त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल समजा सोडियम आहे, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे रे, 281, किंवा लिथियमचं 2,1. तर यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती येतं, तर आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एकंदर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाला 1. मग आता या ठिकाणी क्लोरीन जर बघितलं, क्लोरीन, तर क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,7, म्हणजे एकंदर ह्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती झाले रे, 7 झाले. मग आता ह्याच्यावरून तुम्हाला व्हॅलन्सी काढता येते का, तर यस काढता येते. व्हॅलन्सी म्हणजेच काय, तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एकतर डोनेट केल्या जाऊ शकतात किंवा गेन केल्या जाऊ शकतात त्यांची संख्या म्हणजे व्हॅलन्सी. फॉर एक्झाम्पल आपण इथं सोडियम बघूया, दुसरं आहे क्लोरीन. ठीक आहे, सोडियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे रे, 2,8,1 आणि क्लोरीनचं आहे 2,8,7. आता कोणताही एलिमेंट जो आहे तर तो स्टेबल होण्यासाठी प्रयत्न करतो आणि स्टेबल होण्यासाठी त्याला आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते मेंटेन करावे लागतात. हायड्रोजन आणि हिलियम हे फक्त अपवाद येतं, तिथं 2 इलेक्ट्रॉन जरी आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असतील तरी देखील चालतं. मग आता या ठिकाणी आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन जर मेंटेन करायचे असतील तर या सोडियमकडे काय ऑप्शन येतं. हा सोडियम जो आहे तर समजा ह्यानं 7 इलेक्ट्रॉन जर घेतले प्लस 7 केलं तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2,8,8. बरोबर आहे, टेक्निकली तो स्टेबल झालेला आहे. किंवा या सोडियमकडे आणखी एक ऑप्शन आहे मित्रांनो, हा एक इलेक्ट्रॉन जो काही आहे हा जर त्यानं दुसऱ्याला देऊन टाकला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 2,8. आउटर मोस्ट ऑर्बिट जी आहे तर ती आता ही झाली आणि तो स्टेबल झालेला आहे. मग आता मला सांगा, या सोडियमला 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं का 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं, तर शहाणपणाचा निर्णय 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आणि तो त्या ठिकाणी सोडियम मार्फत घेतला जातो. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिल्या जातात किंवा घेतल्या जातात त्यांची संख्या म्हणजे व्हॅलन्सी. याचा अर्थ या सोडियमची व्हॅलन्सी किती असेल रे, 1, कारण सोडियम 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. आता आपण थोडंसं क्लोरीनकडे वळूया. क्लोरीन 2,8,7. क्लोरीनलाही वरच्या प्रमाणे 2 ऑप्शन आहेत. एक तर 1 इलेक्ट्रॉन जर घेतला प्लस 1 जर केलं तर तो 2,8,8 पर्यंत जातोय आणि 7 इलेक्ट्रॉन जर देऊन टाकले तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8 आहे. याच्यासाठी शहाणपणाचा निर्णय म्हणजे 1 इलेक्ट्रॉन घेणं, म्हणजे किती इलेक्ट्रॉन घेतल्या चाललेत रे, 1, म्हणजे व्हॅलन्सी 1.
आता कार्बनच्या बाबत बघूया. कार्बन जो आहे तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4. 4 इलेक्ट्रॉन घेतले काय, 4 इलेक्ट्रॉन दिले काय, दोन्हीतही त्या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट व्हायले. 4 इलेक्ट्रॉन दिले तरी देखील टेक्निकली त्या ठिकाणी फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तरी देखील स्टेबल असतं. पण कार्बन थोडीशी वेगळी टेक्निक वापरतं. आपण कार्बन अँड इट्स कंपाऊंड या टॉपिकमध्ये हे खरं तर पाहिलेलं असतं. तर या ठिकाणी कार्बन जो आहे तर 4 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि शेअर करून तो स्वतःचं कॉन्फिगरेशन 2,8 करतो. ठीक आहे, म्हणजे एकंदर 4 इलेक्ट्रॉन जो काही आहे तर तो शेअर करतो. याचा अर्थ त्याची व्हॅलन्सी किती झाली रे, 4 झाली. लक्षात आली. म्हणजे एकंदर लेफ्ट टू राईट जर तुम्ही बघितलं ना एखाद्या पिरियडमध्ये तर व्हॅलन्सी 1, 2, 3, 4 त्यानंतर या ठिकाणी 3, 2, 1, 0 या पद्धतीने ह्याचा ट्रेंड असतो. कसा बघा, या ठिकाणी लिथियम जर पाहिलं किंवा सोडियम पाहूया. सोडियमची व्हॅलन्सी किती आहे रे, 1. मॅग्नेशियमची किती असते, 2. त्यानंतर ॲल्युमिनियमची किती असते, 3. सिलिकॉनची किती असते, 4. त्यानंतर फॉस्फरसची, आता फॉस्फरस जे आहे ना तर 2,8,5 आहे त्याचं कॉन्फिगरेशन. 5 म्हणजे त्याला 3 इलेक्ट्रॉन घेणं सोपं पडतं 5 देण्यापेक्षा, त्यामुळे फॉस्फरसची 3. त्यानंतर या ठिकाणी सल्फर 2. क्लोरीन जे आहे, क्लोरीनची व्हॅलन्सी आहे 1. आणि त्याच्यानंतर आर्गॉन तो ऑलरेडी स्टेबल आहे त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी 0 आहे. बघा मी तुम्हाला वर जो ट्रेंड सांगितला ना 1, 2, 3, 4, 3, 2, 1, 0, 1, 2, 3, 4, 3, 2, 1, 0 अशा पद्धतीनं हा पॅटर्न जो आहे तर तो आपल्याला साधारणतः पाहायला भेटतो. लक्षात आलं. म्हणजे एकंदर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असतात आणि व्हॅलन्सी काय असते या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट दी नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कॅन बी डिटरमाइंड. अगदी बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कळतात आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरून तुम्हाला व्हॅलन्सी जी काही आहे तर ती देखील कळून जाते. ठीक आहे. फॉर एलिमेंट्स 1 to 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्सी इक्वल टू दी नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. अगदी बरोबर आहे. म्हणजे पहिल्या 4 साठी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सीची संख्या सेम असते. पण नंतरचे जे काही 4 असतात ना त्या पिरियडमधले तर त्यांच्यासाठी मात्र म्हणजे उदाहरणार्थ समजा 5, 6, 7, 8 इथं मात्र व्हॅलन्सी जी आहे तर ती त्या ठिकाणी कशा पद्धतीनं होते बरं. 5 वाल्यासाठी म्हणजे ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन येतं त्याची व्हॅलन्सी 3 असते. ज्याच्यात 6 असतात त्याची 2 असते. 7 असते त्याची 1 असते. आणि ज्याच्याकडे 8 असतात आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये त्याची मात्र 0 असते. म्हणजे 3, 2, 1, 0 हा पॅटर्न तिथं फॉलो होत असतो. उदाहरणार्थ इथं काही एक्झाम्पल दिलेले इथं बेरिलियमची त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर हा 4 असतो. त्यामुळं 2,2 इथं तुम्हाला माहिती आहे 2ला 8 करणं जे आहे तर ते अवघड आहे 6 इलेक्ट्रॉन घेऊन. हे 2 जर देऊन टाकले तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 असतील तरी देखील चालतं. त्यामुळं त्या ठिकाणी बेरिलियमची व्हॅलन्सी 2 आहे. ऑक्सिजनच्या बाबत बघा 8 इलेक्ट्रॉन असतात त्या ऑक्सिजनकडं 2,6. आता ह्यानं जर 2 इलेक्ट्रॉन घेतले ना तर 2,8 व्हायले म्हणजे एकंदर व्हॅलन्सी 2 झाली. त्यानंतर या ठिकाणी पिरियडिक ट्रेंड्स इन व्हॅलन्सी जर पाहिलं तर एकाच सेम पिरियडमध्ये 1 to 4 अशा पद्धतीनं सुरुवातीला वाढते व्हॅलन्सी आणि नंतर त्या ठिकाणी 4 to 0 या पद्धतीनं डिक्रीज देखील होते. आता एकाच ग्रुपमध्ये जर त्या ठिकाणी एलिमेंट्स असतील एकाच ग्रुपमधले फॉर एक्झाम्पल आपण सेकंड ग्रुप पाहूया किंवा आपण 17वा ग्रुप पाहूया. त्याच्यामध्ये कोण कोण आहे रे, क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे. सगळ्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे व्हॅलन्सी किती आहे रे, सेम आहे 1, 1, 1, 1. सेम ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सची व्हॅलन्सी सेम असते. सेम पिरियडमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सची व्हॅलन्सी लेफ्ट टू राईट 1 to 4 वाढते आणि नंतर 4 to 0 पर्यंत पुन्हा रिड्यूस होते. गोष्टी समजलेल्या असतील. आता आपण पाहूया ॲटॉमिक रेडियसबद्दल. ॲटॉमिक रेडियसबद्दल बोलायचं असेल तर आपण काही गोष्टी ज्या आहेत तर त्यांचे कंपॅरिझन करूया. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर लिथियम आहे, सोडियम आहे, ठीक आहे, पोटॅशियम आहे. आता हे सगळे एकाच ग्रुपमधले येतं. हा ग्रुप कोणता आहे रे, फर्स्ट ग्रुप आहे. फर्स्ट ग्रुप आहे. हायड्रोजनकडं नंबर ऑफ शेल किती आहेत रे, हायड्रोजनकडं एकच शेल आहे. लिथियमकडं 2 शेल आहेत. सोडियमकडं 3 शेल आहेत आणि पोटॅशियमकडं 4 शेल आहेत. म्हणजे एकंदर एकाच ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जर तुम्ही जात असाल तर नंबर ऑफ शेल वाढत चालल्यात आणि नंबर ऑफ शेल जर वाढत असतील तर ॲटॉमिक रेडियस जी काही आहे म्हणजे न्यूक्लियसपासून ते इथपर्यंतचं अंतर तर साहजिकच वाढत जाणार. एकाच ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जात असताना ॲटॉमिक रेडियस वाढत चालली.
एका पिरियडच्या बाबत कसं आहे ते बघूया. फॉर एक्झाम्पल इथं आपण सोडियमचा विचार करूया. आता हे झालं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. सोडियमकडं किती आहेत रे एकूण? त्या ठिकाणी शेल 3 आहेत. ओके, सोडियममध्ये तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किंवा तिसऱ्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मॅग्नेशियमचं काय रे? 3 शेल आहेत आणि तिसरीत 2 इलेक्ट्रॉन आहेत. ॲल्युमिनियमचं तिसऱ्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. तुम्ही म्हणाल की इथं या ठिकाणी शेलची संख्या सारखीच आहे, बदल होतोय फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट ऑर्बिट, ते वाढत चाललेत. ॲटॉमिक रेडियसचं काय होत जाईल मित्रांनो? जसजसा हा इलेक्ट्रॉनची संख्या वाढत चालली ना, त्या पद्धतीनं या ठिकाणी इथली प्रोटॉनची संख्या देखील वाढायली. त्याच्यामुळं या ठिकाणी काय व्हायलंय तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मधला वाढायला आहे. त्यामुळं या केसमध्ये सोडियमची ॲटॉमिक रेडियस जी आहे तर ती तुलनेनं जास्त असेल, मॅग्नेशियमची थोडीशी कमी होईल, ॲल्युमिनियमची त्याच्यापेक्षाही कमी होईल. का बरं? इलेक्ट्रॉनची संख्या वाढायली त्या ऑर्बिटमधली. ऑर्बिटची संख्या वाढत नाहीये, ऑर्बिटची संख्या 3च आहे, 1 2 3. पण आउटरमोस्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळं त्या ऑर्बिट ज्या आहेत तर त्या न्यूक्लियसकडे खेचल्या चालल्यात. त्यामुळं सेम पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जात असताना त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस काय व्हायली रे? छोटी व्हायली. आणि सेम ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येत असताना ॲटॉमिक रेडियस वाढायली, कारण त्या ठिकाणी शेलची संख्याच वाढायली. ठीक आहे, तर इथं for an isolated atom, the distance between the center of the nucleus and the atom, the outermost shell, is called as the atomic radius. Atomic radius म्हणजे काय बरं? न्यूक्लियसचं सेंटर आणि आउटरमोस्ट ऑर्बिट यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे तर ते म्हणजे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन दी युनिट नोन एज दी पिकोमीटर. पिकोमीटर म्हणजे काय बरं? एवढी छोटी असते ॲटमची रेडियस 10⁻⁻12 मध्ये मोजावं लागतं. मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻6, नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁻10. तर या पद्धतीनं हे पिकोमीटर जे काही आहे तर ते 10⁻⁻12 एवढं छोटं युनिट आहे. आता ह्याचा पिरियडिक ट्रेंड काय? एका पिरियडमध्ये जर तुम्ही लेफ्ट टू राईट गेलात तर मी तुम्हाला सांगितलं ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते. वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. अगदी बरोबर आहे. लेफ्ट टू राईट जात असताना एका पिरियडमध्ये ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो वाढत जातो. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे न्यूक्लियसमधला तर तोही वाढतो. त्यासोबतच इलेक्ट्रॉनची संख्या त्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधली तीही वाढत जाते आणि त्याच्यामुळं जो न्यूक्लिअर चार्ज जो काही आहे वाढतो, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो काही आहे तो वाढतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या शेलला न्यूक्लियस स्वतःकडं अधिक प्रमाणामध्ये खेचतो. एका ग्रुपच्या बाबत जर पाहिलं तर टॉप टू बॉटम येत असताना, ग्रुपचं सांगितलं मी, टॉप टू बॉटम येत असताना नंबर ऑफ शेल्स वाढत जातात आणि त्यामुळं त्या ठिकाणी रेडियस, ॲटॉमिक रेडियस देखील काय होते बरं? वाढत जाते. त्यानंतर आपण पाहूया मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टरचा जर विचार केला तर एका ग्रुपमध्ये आणि एका पिरियडमध्ये कशा पद्धतीनं ह्यांचे मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर चेंज होतात हे पाहणं आवश्यक आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की एका पिरियडचा जर विचार केला तर सोडियम हा स्ट्रॉंग मेटल आहे. मॅग्नेशियम तुलनेनं त्या ठिकाणी मेटॅलिक प्रॉपर्टी त्याची कमी झालेली असते. जसं तुम्ही राईटकडे जाल तसं मेटॅलिक प्रॉपर्टी कमी होत जाते. हा सिलिकॉन मेटॅलॉइड आहे आणि इथून पुढे नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी स्ट्रॉंग होत जातात. म्हणजे एकंदर मेटॅलिक कॅरेक्टर इज द टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन. जो स्ट्रॉंग मेटल असतो तो इझिली ॲग्रेसिव्हली इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो. फॉर एक्झाम्पल सोडियम 2,8,1, मॅग्नेशियम 2,8,2. हा 1 जो आहे तर तो इझिली डोनेट करून टाकतो, त्याला एकच द्यायचं आहे ना. पिरियडिक ट्रेंड्स इन मेटॅलिक कॅरेक्टर्स कसे आहेत बघा. इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर काय व्हायलेत रे? डिक्रीज व्हायलेत. इथं बघा मेटॅलिक कॅरेक्टर जे आहेत तर ते काय व्हायलेत रे? एकाच पिरियडमध्ये डिक्रीज व्हायलेत, कमी कमी होत चाललेत. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतील रे? लेफ्ट टू राईट तर वाढत जातील. While going from the left to right in a period, electrons are added to the same outermost shell. At the same time, protons get added in the nucleus, increasing the nuclear charge. आणि त्याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी मेटॅलिक प्रॉपर्टी जे काही आहे लेफ्ट टू राईट एका पिरियडमध्ये तर ती कमी होत जाते. त्यासोबत आता या ठिकाणी आपण थोडंसं ग्रुपचं पाहूया. ग्रुपच्या बाबत जर पाहिलं तर सेम ग्रुपमध्ये येते लिथियम असो, सोडियम असो, पोटॅशियम असो, रुबिडियम असो, तर हे सगळे जे काही आहेत तर ते पहिल्या ग्रुपमध्ये येतं. इथं मेटॅलिक प्रॉपर्टीचं काय होतं तर इथं मेटॅलिक प्रॉपर्टी टॉप टू बॉटम वाढत जाते. काय होते? टॉप टू बॉटम वाढत जाते. म्हणजे एका पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट मेटॅलिक प्रॉपर्टी कमी होत जाते. म्हणजे एकंदर लिथियमपेक्षा बेरिलियम, त्यानंतर बोरॉन यांच्या मेटॅलिक प्रॉपर्टी कमी होत चालल्यात. पण लिथियमपेक्षा सोडियम त्याच ग्रुपमधला मेटॅलिक प्रॉपर्टी वाढली.
पोटॅशियम त्यापेक्षाही वाढली, रुबिडियम त्याच्यापेक्षाही वाढली. म्हणजे एकंदर 7व्या पिरियडमधला पहिला एलिमेंट जो काही आहे तर तो मोस्ट मेटॅलिक असेल. कळलं का? पहिला ग्रुप आणि 7वा पिरियड, तर तो एलिमेंट हा त्या ठिकाणी मोस्ट मेटॅलिक असा एलिमेंट असेल. As a result, the tendency to lose electrons increases. In addition to this, the resulting cation, ठीक आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं जे काही आहे तर अगदी ह्याच्या अपोजिट असणार आहे. का बरं? कारण एका पिरियडमध्ये जर पाहिलं तर तुम्ही लेफ्ट टू राईट जर गेला तर नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी वाढत जाणार आहे. का बरं? कारण मेटॅलिक प्रॉपर्टी कमी व्हायली, नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी वाढत चालली. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एका ग्रुपच्या बाबत जर बघितलं तर आपण पाहिलं टॉप टू बॉटम मेटॅलिक प्रॉपर्टी वाढायली, याचा अर्थ नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी काय होत जाणार रे? कमी होत जाणार. जास्त डोकंच लावायचं नाही. मेटॅलिक प्रॉपर्टीच्या अपोजिट ज्या काही गोष्टी आहेत तर त्या नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीच्या बाबत इथं घडत जाणार. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. हॅलोजन म्हणजे कोणते? तर 17व्या ग्रुपमधले एलिमेंट्स. 17व्या ग्रुपमधले एलिमेंट्स क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे काही येतं तर हे हॅलोजन आहेत. हॅलोजनमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. व्हॅलेन्सी किती असते? 1 असते. ते ऑक्टेट पूर्ण करतात का? 1 इलेक्ट्रॉन घेतला ऑक्टेट पूर्ण, त्यामुळे व्हॅलेन्सी 1 असते त्यांची 1. व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम विद इन दी ग्रुप 17 दी ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन दी फिजिकल स्टेट. मग आता इथं या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसियस फॉर्ममध्ये येतं, ब्रोमीन हा लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि आयोडीन मात्र त्या ठिकाणी सॉलिड फॉर्ममध्ये. बघा या ठिकाणी फ्लोरीन, क्लोरीन हे कसे येतं बरं? तर गॅसेस म्हणजे वरच्या साईडला जे काही आहे तर वरच्या पिरियडमध्ये जे काही त्या ठिकाणी हे हॅलोजन येतं तर ते गॅसेस फॉर्ममध्ये येतं. ब्रोमीन हा तुलनेनं थोडासा खाली आहे तर तो लिक्विड फॉर्ममध्ये, आणि सगळ्यात खाली असणारा आयोडीन हा चक्क सॉलिड फॉर्ममध्ये. ऑल दी मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली हॅव द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला X2. म्हणजे बघा F2 असतो, Cl2 असतो, Br2 असतो, म्हणजे ह्यांचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युलाच असा असतो. ठीक आहे. तर इथं या ठिकाणी चॅप्टर संपलेला आहे मित्रांनो. आपण याच्यावरचे काही क्वेश्चन्स बघूया. इन मॉडर्न पिरियडिक टेबल किती ग्रुप आहेत रे? 18 ग्रुप आहेत. आणि पिरियड किती येतं? 7 पिरियड येतं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दी आउटरमोस्ट शेल ऑफ दी अल्कली मेटल. काय म्हणतंय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अल्कली मेटल. अल्कली मेटल म्हणजे कोणते रे? लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, आणि यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. किती? 1. ॲटम्स ऑफ 2 एलिमेंट्स आर गिवन बिलो. हे काय? ए आणि बी. बघा हा कोणता असणार आहे? 2, 8, 2 म्हणजे हा झाला मॅग्नेशियम. हा कोण आहे रे? 2,2 म्हणजे हा बेरिलियम झाला. ठीक आहे. म्हणजे एकंदर डू दीज एलिमेंट्स बिलॉंग टू दी सेम ग्रुप. सेम ग्रुपमध्ये असतील का? यस, बरोबर आहे. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ह्याच्या 2 इलेक्ट्रॉन येतं, याच्याही 2 इलेक्ट्रॉन येतं, आणि त्यामुळं हे सेकंड ग्रुपमध्ये येतं, एकाच ग्रुपमधले येतं. त्यानंतर अल्कली मेटल हे यस ब्लॉकमध्ये येतं. तर ट्रान्झिशन मेटल कोणतं असतील रे? हे पहिले जे काही 2 ग्रुप आहेत ना तर हे यस ब्लॉक. इथं 13 ते 18 वाले जे काही येतं पी ब्लॉक, आणि इथं 3 ते 12 वाले जे काही येतं तर हे डी ब्लॉक आहे, आणि हे खालचे जे काही 2 आहेत ना तर हे एफ ब्लॉक. इथं काय म्हटले रे? ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे हे डी ब्लॉकवाले येतं. ठीक आहे, हे डी ब्लॉक आहे. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन द पिरियड. काय म्हटलंय? एका पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जात असताना नंबर ऑफ आउटरमोस्ट ऑर्बिटमधले जे काही इलेक्ट्रॉन येतं तर ते वाढत जातात, आणि त्यामुळं ॲटॉमिक रेडियस ही डिक्रीज होत जाते. इथं काय म्हटले रे? इन्क्रीजेस म्हटलंय. फॉल्स आहे. अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव व्हॅलन्सी 2. अल्कलाइन अर्थ मेटल जे आहेत ना तर ते कोणते माहिती का? सेकंड ग्रुपमधले. फॉर एक्झाम्पल बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे सगळे अल्कलाइन अर्थ मेटल आहेत, आणि यांची व्हॅलन्सी किती असणार आहे? बेरिलियम म्हणजे 2,2, मॅग्नेशियम म्हणजे 2,8,2, आणि त्यानंतर कॅल्शियम 2,8,8,2. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 आहेत, याचा अर्थ व्हॅलन्सी देखील 2 असणार. बरोबर आहे. आयसोटोप्स विल बी प्लेस्ड ॲट दी सेम पोझिशन इन दी मॉडर्न पिरियडिक टेबल. अगदी बरोबर आहे. आयसोटोप जे काही आहेत ना, उदाहरणार्थ कार्बन 12, कार्बन 14 हे ॲटॉमिक मास नंबर आहेत. ॲटॉमिक मास नंबरचा आणि मॉडर्न पिरियडिक टेबलचा सहसंबंध नाही आहे, कारण इथे अरेंजमेंट झालेली आहे इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, आणि त्यामुळं हे कार्बन कोणतीही घ्या ह्यांचा ॲटॉमिक नंबर हा 6च असायला पाहिजे. त्यामुळं आयसोटोप्स जे आहेत तर ते एकाच पोझिशनला असतील मॉडर्न पिरियडिक टेबलला, हे ट्रू आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण हा टॉपिक जो काही आहे इथं संपवलेला आहे. ह्याच्यावरचे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स देखील पाहिलेले आहेत. ह्याच्यावर आधी बोर्डातही बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत.
आत्तापर्यंत जे काही क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिसमध्ये घेतलेले आहेत तर त्याच पद्धतीचे ते क्वेश्चन्स आहेत. आशा करतो की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं समजलेल्या असतील. ठीक आहे. काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर नक्कीच आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. भेटूया नेक्स्ट टॉपिकच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.